मुलांपैकी कोणाच्या रक्ताची हाय? तुमच्यावर संशय मी घेतलाय आणि याला कारण म्हणजे घरात चिठ्ठी टाकणं त्यालाच शक्य आहे जो सहज घरात ये जा करू शकेल. तराची दुसरी किल्ली तुमच्या बॅगेत सापडली. अहो पण म्हणून वरूणवर आणि चिठ्ठी पाठवण्याची सगळ्यात जास्त संधी तुम्हालाच होती. मग मीही लिहीन चिठ्ठी. अगं स्वाती तू काय कारण तेवढीच संधी मलाही होती. या बोर्डवरचा मजकूर जसा आहे तसा लिहायचा आहे सगळ्यांनी, अगदी त्यातल्या चुकांसकट. 1 मिनिट. सगळ्यांनी डाव्या हाताने लिहायचं. घाणेकर तुम्ही उजव्या हाताने लिहायचं. तुम्ही डावऱ्या आहात ना? नाही तुम्ही म्हणत असाल ना तर पायाने सुद्धा लिहितो. आणि लिहून झाल्यानंतर सगळ्यांनी खाली सही करा आपापली. ती नेहमीच्या हाताने केली तरी चालेल. आम्ही सगळ्यांची अक्षरं चेक केली. पण कुणाचंही अक्षर चिठ्ठीतल्या अक्षराशी मॅच होत नाहीये. याचा अर्थ या चिठ्ठ्या बाहेरचं कोणीतरी पाठवतं. प्लीज प्लीज मला माफ करा. मला माहितीये माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय. स्वाती मॅम, सर, आय एम रिअली सॉरी. पण मला वाटते तुम्ही आता पोलिसांची मदत घ्यावी. अहो पण ती व्यक्ती त्यानं काय केलं तर म्हणजे आता त्याला कळलं ना सगळं. म्हणूनच म्हणते पोलिसांना बोलवा. मी खरंच तुमची मदत नाही करू शकत आता. सेट मनाली चला. अहो 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 अस्मिता मॅडम आम्ही काय करायचं तू सांग ना त्यांना. अरे शॉकिंग. ही बाई असा अर्धवट तपास कसा काय सोडू शकते? बघा ना एक्झॅक्टली. मला काय वाटतं स्वाती, त्या अस्मिता मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे आपण पोलिसांना कळवूया आता. मी लावतो फोन. तू वेडा झालास का? तो मारून टाकेल आपल्याला. तो मारेल तुला वरून का आपल्या बाळांना मारून टाकेल. नाही 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 आपण दुसरीकडे जाऊ. मला नाही राहायचं इथं. तू काही करू नको. तो मारेल आपल्याला माहितीये का? नाही मला खूप भीती वाटते. मला भीती वाटते खूप भीती. पोलिसांना कळवलं तर खबरदार. हा आणि हा ही चिठ्ठी पोस्टाने पाठवते म्हणजे बघ इथल्या कोणीतरी ती लिहिली असा संशय नाही येणार. आणि हा पुढे असंही लिहिते, स्वाती तू जिद्दी नाही राहणार. नाही 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 अशुद्ध
अशुद्ध लेच साथी 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 तू जिद्दी नाही राहणार. साथी तू जिद्दी राहणार. साथी जिद्दी राहणार. तू तू इथे कसा आलास? दारातून. तुम्ही कशी स्वातीच्या घरातली चावी भिंतीवरून काढली होती आणि वरुणच्या बॅगेत टाकली होतीत ना, तशी मी तुमच्या घरातून चावी चोरली. मतदारसंघाची यादी अपडेट करायला आलो होतो ना तेव्हा. हे बघ, आता काही उपयोग नाही या सगळ्याचा. चला, यात सगळं काही शूट झालं. आता कुठे पळून जाणार? अरे वा, नवीन चिठ्ठी. अर्धवटच राहिली नाही? मॅडम हे बघा. पोलिसांना कळवलं तर खबरदार. आणि ही चिठ्ठी पोस्टाने पाठवते. म्हणजे बघ, इथल्या कोणीतरी ती लिहिली असा संशय नाही येणार. आणि पुढे असं लिहिते, स्वाती तू जिद्दी नाही राहणार. नाही नाही नाही, अशुद्ध लेच साथी 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 तू जिद्दी नाही राहणार. मला संशय नव्हता, खात्री होती. आणि म्हणूनच वॉचमन आणि कचरेवाला बनून माझीच माणसं इथे काम करत होती. आणि त्यांना तुमच्या कचऱ्याच्या डब्यात हे सापडलं. शाई लागलेला पायमोजा. पण मला पुरावा हवा होता. काय 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 बोलतेस तू? कसला पुरावा? मी कशाला करीन हे सगळं? ते तुम्हीच सांगायचं आता. पण तुम्ही तर ही केस सोडली होती ना? अस्मिता केस सोडण्यासाठी नाही, सोडवण्यासाठी घेते. आणि म्हणूनच आम्ही ही केस सोडून जाण्याचं नाटक केलं. कारण आम्हाला यांना प्रत्यक्षात चिठ्ठी लिहिताना पकडायचं होतं. आणि आम्ही गेल्यावर तुम्ही चिठ्ठी लिहायला घेणार हे माहिती होतं. आणि तसंच झालं. तुम्ही लगेच चिठ्ठी लिहायला घेतली. ज्यावेळी आम्ही हँडरायटिंग चेक करत होतो त्यावेळी या सहज तयार झाल्या. कारण सरला मामी हातांनी नाही, पायांनी चिठ्ठ्या लिहित होत्या. त्यामुळे हँडरायटिंग मॅच व्हायचा प्रश्नच येत नव्हता. पण सरला मामी आता बास. माझा तर विश्वासच बसत नाही. किती विश्वास टाकला तुमच्यावर. छोट्यातली अगदी छोट्यातली छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तुमच्या बरोबर शेअर केली. आणि तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा जास्त जवळच्या होता. तुम्ही माझा नाही सरला मामी, निदान माझ्या साहिल आणि साक्षीचा तरी विचार करायचा. सगळ्यांपेक्षा जास्त त्यांनी तुमच्यावर माया गेली. स्वाती मॅडम, शांत व्हा. सरला मामी, आता तुमचा खेळ संपला. माझा कसला खेळ? माझा कसला खेळ? माझ्या आयुष्याचा खेळ झालाय माहिती. सुखी कुटुंब होतो आमचं. मी, माझा नवरा, माझा पदर धरून माझ्या मागे मागे फिरणारी माझी प्रिया आणि माझं संजू. माझा गाणं ऐकल्याशिवाय कधी झोपायचं नाही. यांचे साहिल एवढाच नव्हता तो. हो, शेवटचं झोपलं ना माझ्या मांडीवर,
तेव्हा साहिल एवढंच होत. गाडीत होतो आम्ही. माझ्या मांडीवर झोपवलं तुम्ही त्याला गाणं म्हणून. वाऱ्याची झुळूक येते रे हळू सांगते माझ्या झुळूक कसली. वादळ आलं वादळ. हो वेगाने ट्रक आला असं समोर. माझा नवरा माझी मुलगी माझा संजू सगळ्यांना घेऊन गेलं. मी एकटी राहिले एकटी. दारू घडलं ना की स्वातीचं घर दिसायचं. तिची चिवचिवणारी मुलं तिचं प्रेमळ नवरा आणि मग माझं एकटे पण आणखीनच ठळक व्हायचं. माझ्याच वाटायला आहे का मी काय कुणाचं वाईट केलं होतं. ती तेवढी सुखात. राग यायला लागला होता मला तिच्या सुखाचा. मला राग यायला लागला होता तिच्या सुखाचा. मग पहिली चिठ्ठी लिहिली. तुझी मुलं साड्याच्या बस खाली येणार आहेत. मुद्दाम अशुद्ध लिहिली. कुणाला संशय येऊ नये ना म्हणून. एवढी घाबरली ती. मग दुसरी चिठ्ठी लिहिली. तुझ्या नवऱ्याच्या गाडीचे ब्रेक फेल झाले. मग तिसरी लिहिली. मग चौथी लिहिली. रात्र रात्र झोप यायची नाही मला. ऍक्सिडेंट दिसायचा सारखं डोळ्यासमोर. मग मी तिची झोप उडवली. नाही मला 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 जीव नव्हता घ्यायचा कोणाचा. पण मी जे प्रत्यक्ष भोगत होते ना तिला कल्पनेत भोगायला लावत होते. मला साहिल आणि साक्षीला त्रास द्यायचा नव्हता. खरंच मला साहिल आणि साक्षीला त्रास द्यायचा नव्हता. म्हणून तर गॅस मीच सुरू केला आणि तो बंद करायला सुद्धा मीच धावले होते ना. क्षणभर पटलं मला. काय करते मी. काय मिळणार आहे मला यातनं. मी पण स्वातीला घाबरलेलं बघितलं आणि आतमध्ये सुखावली मी. का केलं मी असं. काय 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 मिळालं मला यातून. साक्षी आणि साहिलला हे कळलं तर मग तिरस्कार करतील ना ते माझा. माझं तोंड नाही बघणार ते. मला घाबरतील का ते. मला नाही राहायचं इथे. मला घेऊन चला पोलिसात. मला घेऊन चला पोलिसात. चला. काय झालं. का रडतेस. म्हटलं चॉकलेट देऊ मग रडणार नाहीस ना तू. मी तुला गोष्ट सांगू मग तू नाही रडणार ना. मुलांना जवळ घ्यायची लायकीच नाही माझी. हो ना. माफ करा मला. स्वाती तुला घाबरवण्याच्या नादात मुलांचा विचारच केला नाही. मी गुन्हेगार आहे. चला निघूया आपण. मला घेऊन चला पोलिसात. मला खरंच घेऊन चला पोलिसात. मला नाही राहायचं इथं. चला. मला नाही राहायचं. चला मम्मी थांब ना. प्लीज जाऊ नकोस
ना प्लीज. स्वाती मॅडम, सरला मामींचं आता पुढे काय करायचं हा निर्णय तुमचा आहे. पण मला वाटतं आपल्याला जो निर्णय घ्यायला त्रास झाला असता तो निर्णय मुलांनी अगदी सहज घेऊन टाकलाय. पण आज एका गोष्टीवरचा विश्वास माझा आणखीनच ठाम झालाय. अपराधाला फक्त कायद्याने शिक्षा होते असं नाही. त्याला त्याची चूक कळली, पश्चाताप झाला की त्याच्यातला चांगला माणूस जागा होता, पुढचं आयुष्य आनंदाने पुन्हा जगायला. येते मी. चला. मनाली, ये बस. ये. तू कितीही नाही म्हणालीस ना तरी मगापासून पाहतीये मी. तू गप्प आहेस. काहीतरी चाललंय तुझ्या मनात. मॅडम, जेव्हा जेव्हा गुन्हा घडतो मला त्या गुन्हेगाराचा खूप राग येतो. असं वाटतं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. पण सरला मामी, त्यांना बघितलं आणि माझं मन हेलावून गेलं. मला त्यांचा राग नाही आला मॅडम, का कुणास ठाऊक. खूप वाईट वाटलं. मॅडम, ते माफ करतील सरला मामींना? मनाली, जे काही झालं ते आपण मुद्दाम मुलांपासून लपवून ठेवलं की नाही. आता त्यांना जो हवा तो निर्णय ते घेऊ शकतात. सॉरी. सॉरी सॉरी. आज घरच्यांची खूप आठवण येते मॅडम. करण्यासाठी मी जोशात घर सोडलं. घरच्यांचा विरोध होता, पण तो न जुमानता हिरोईन बनण्यासाठी या मायानगरीत आले आणि माझा भ्रमनिराश झाला. स्ट्रगलच्या चढणीचा मार्ग बाजूला ठेवून मी त्या मृगजळाच्या मागे लागले आणि त्या लांडक्या गिधाडांच्या तावडीत सापडले. मी चुकले मॅडम, मी चुकले. माझे परतीचे सगळे रस्ते बंद झाले. स्वप्नांपेक्षाही वास्तव काय असतंय तेव्हा कळलं मला. असं वाटायचं सगळं जग जाळून टाकावं, नाही तर स्वतःला संपून टाकावं. मनाली, शांत हो, शांत हो. मी आहे ना. आणि तुला किती वेळा सांगितलंय जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि नव्याने सुरुवात करायची. मनाची पाटी कोरी केल्याशिवाय नवीन अक्षरं कशी लिहिता येतील, नवीन स्वप्न कशी पाहता येतील. मॅडम, म्हणून तर मी इथे आले. तुमचे ऋण मी कधीच नाही फेडू शकणार, पण जखमेवरची खपली निघाली की रक्त येतच ना. मनाली, अगं आता तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. आणि तू काय फक्त असिस्टंट आहेस का माझी? यू आर माय फॅमिली, हो की नाही? आणि आता रडणं बंद कर. हा, तो सीड बघतोय, तो हसेल तुला. मग कंप्लेंट नाही करायची.
मनाली, तू प्लीज अशी रडू नको ना. हे बघ, मला माहितीये की मी आतापर्यंत तुला खूपदा चिडवलंय, खूप त्रास दिलाय. याच्या पुढे नाही देणार. प्रॉमिस. सीड प्लीज, तू असं काहीतरी सेंटी बोलून मला इमोशनल नको करूस. तू आहेस तसंच राहा. ओके. बरं, बाय द वे, हे घे. हे तुझ्यासाठी. खरं तर कालच देणार होतो, पण तुझा उगाचच गैरसमज झाला असता. हा म्हणजे काल व्हॅलेंटाईन डे होता ना, म्हणून. हे हॅलो, अगं मी काय तुला प्रपोज वगैरे करत नाहीये. हे तुला मी माझ्याकडून देतोय आपल्या फ्रेंडशिप साठी. कम ऑन. थँक्यू सो मच. किती छान आहे ना फूल. सिद्धेश्वर, तू मने तुम्हाला मने म्हणू नकोस जा. तू फटके घालणार आहेस आता.